नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा आहे। सरकारने कर्जमाफी तर जाहीर केली, पण आता पुढे काय? कोणाचे कर्ज माफ होणार? याची प्रोसेस कशी असणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सगळ्यात पहिले आपण पीक कर्ज म्हणजे नक्की काय असतं हे बघूया। तर मित्रांनो, पीक कर्ज हे बँकेकडून पेरणीसाठी किंवा बियाण्यासाठी 1 वर्षासाठी दिलेलं कर्ज असतं। हे कर्ज 1 वर्षामध्ये जर शेतकऱ्याने परत बँकेला केलं तर त्यावर व्याज लागत नाही। जर त्या शेतकऱ्याने 1 वर्षानंतरही ते कर्ज भरलं नाही तर त्यावर व्याज लागायला सुरुवात होते व ते कर्ज थकीत जातं। राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना सरकारने जाहीर केलेली आहे। यामध्ये पात्र शेतकऱ्यांना म्हणजेच 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी सरकारने जाहीर केली आहे। आता आपल्याला माहित आहे की पीक कर्ज हे 1 वर्षामध्ये भरायचं असतं। त्यामुळे आता 30 सप्टेंबर 2024 पूर्वी ज्या लोकांनी पीक कर्ज घेतलं होतं त्या सर्व लोकांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। समजा तुम्ही 30 सप्टेंबर 2024 च्या नंतर म्हणजेच उदाहरणार्थ 10 ऑक्टोबर 2024 ला पीक कर्ज घेतलं होतं तर तुमचं पीक कर्ज 10 ऑक्टोबर 2025 ला थकीत जाणार आहे। त्यामुळे असे शेतकरी या कर्जमाफीमध्ये बसणार नाहीत आणि ज्यांचे पीक कर्ज नियमित आहे त्या सर्वांना 50,000 प्रोत्साहनपर निधी मिळणार आहे। आता आपला मुख्य विषय कर्जमाफी तर झाली, पण आता पुढे काय? आता पुढे या थकीत कर्जदारांच्या याद्या प्रसिद्ध होतील। त्या याद्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याचं आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-केवायसी करावे लागणार आहे। तर ई-केवायसी करण्याच्या अगोदर आपण आपल्या बँक खात्यामध्ये जाऊन आपली थकीत रक्कम किती आहे हे एकदा तपासा। दुसरी गोष्ट, आपले आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे की नाही हे एकदा तपासा। आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही कर्जमाफी ॲग्रीस्टॅक या योजनेअंतर्गत राबवली जाणार आहे। तर हे ॲग्रीस्टॅक म्हणजे काय? तर थोडक्यात म्हणजे आपण जे फार्मर आयडी कार्ड काढलेले आहेत त्या कार्डनुसारच ही कर्जमाफी राबवली जाणार आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या फार्मर आयडीची स्थिती सध्या तपासून घ्या। कारण फार्मर आयडी बऱ्याच शेतकऱ्यांनी काढलेले आहेत, म्हणजे जवळपास सगळ्या शेतकऱ्यांनी काढलेले आहेत, परंतु काही फार्मर आयडी अजून तहसील कार्यालयामार्फत किंवा तलाठी कार्यालयामार्फत अप्रूव्ह झालेले नाहीयेत। त्यांचं स्टेटस अजून ऑनलाईन मध्ये पेंडिंग असं दिसतं। तर लवकरात लवकर आपल्या फार्मर आयडीचा स्टेटस चेक करा व जर तो पेंडिंग असेल तर आपले तलाठी किंवा तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधून फार्मर आयडी कार्ड अप्रूव्ह करून घ्या। शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असेल तर आपल्या सुयोग वार्ता या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ गरजू शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा। आणि असेच आपल्याला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवे असतील किंवा कुठल्या विषयाची माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्यावर नक्की व्हिडिओ बनवेन।